माझ्यासोबत दादा सोबत आपल्यासोबत काय सांगणार इंदोर मार्ग होत असल्यामुळे या ठिकाणची जे संपूर्ण मालेगाव परिसरातील हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी नेमकी कुठली बैठक झाली हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत काही शेतकरी बांधव आपल्या सोबत उपस्थित आहेत। दादा काय सांगणार आज कुठल्या ठिकाणी या ठिकाणी कसली बैठक झाली? नमस्कार, मी दिनेश पाटील, सवनगाव। तर मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प जो कार्यान्वित होत आहे याच्या भूसंपादना संबंधात ज्या गोष्टी मूल्यांकनाच्या बाबतीत ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या संदर्भात माननीय मंत्री महोदय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी मीटिंग लावली। त्या मीटिंग मध्ये त्यांनी दर जाहीर केले। भूसंपादना अधिकारी भारती साहेब यांनी ते दर अतिशय कवडीमोल किमतीचे आहेत, कारण की दर आहे ते कवडीमोल किमतीचे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर काय सांगणार आज तुम्ही या मीटिंग मध्ये किती शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत? 500 शेतकरी होते आम्ही आणि भुसे साहेबांनी मीटिंग लावली। आम्ही सर्वजण हजर झालो। सर्व तहसीलदार पर्यंत सर्व साहेब आले, पण जो रेडी रेट आज साहेबांनी आमच्या समोर करून दिला तो रेट आम्हाला मान्य नाही। किती रेट केला आणि तुमची मागणी काय? आमची मागणी आहे आजचा बाजारभाव जो आहे त्या बाजारभावात 3-4 पट वाढलेली पाहिजे, नाही तर आमचे मुलं बाळ विकास लागून जातील आणि आम्हाला काही भेटणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला ही जमीन आमच्या भावाप्रमाणे गेली तर देऊ, नाही तर आम्ही भावाप्रमाणे ही शेती मिळली पाहिजे असं यांचं ह्या ठिकाणी म्हणणे। त्याचा काय सांगणार? आज या ठिकाणी बैठक झाली, काय म्हणणार, काय सांगणार, काय आपली भूमिका असेल? आज सगळ्यांची मागणी हीच आहे, आजच्या बाजारभावाप्रमाणे जमीन दिली रेट मिळाला पाहिजे आणि घरातून एका कुटुंबातील एक सदस्याला शासकीय नोकरी सामावून घेतलं पाहिजे। नाही काय सांगणार? जे केंद्राचे लोक आले त्यांच्याशी आपली चर्चा बैठक झाली, काय बोललं केंद्राच्या लोकांनी? केंद्राच्या लोकांनी ज्या हिशोबाने रेट सांगितले ते खूप 7 लाख रुपये एकरी, आता जागेवर 1 करोड रुपये एकरी चालू आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एक मताने सांगितलंय की हा प्रकल्प आम्हाला मंजूरच नाही। शेतकऱ्यांनी सांगितलं का हा प्रकल्प आम्हाला? दादा काय सांगणार, आपली काय भूमिका असेल? मी विनोद सुभाष जसले, गाव झोडगे। या विषयावर ज्या चर्चा झाली ती माननीय भारती साहेब यांनी जो केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला नाही महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा, की या शेतकऱ्यांची जी मागणी पैशांची म्हणजे जो रेट आहे तो मान्य नाही, हा प्रस्ताव शेतकऱ्यांचा भारती साहेबांनी केंद्राला पाठवला नाही। त्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव तिथं पाठवा। तो प्रस्ताव भोंगळ कारभार आहे का? भोंगळ कारभार आहे, त्यांनी तो प्रस्ताव पाठवलेला नाही। प्रस्ताव त्यांनी पाठवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तो प्रस्ताव आल्याशिवाय या शेतकऱ्यांची मागणी पाठवल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांना ती नोटीस द्यावी जमीन मोजण्याची, त्यानंतर आम्ही जमीन देऊ, नाही तर देणार नाही। नोटीस देऊ असं त्यांचं म्हणणं आहे। त्याला काय सांगणार, शेवटची भूमिका आपली काय असणार? प्रकल्प हा आम्हाला कोणत्याही शेतकऱ्याला मंजूरच नाही, हा प्रकल्पच कॅन्सल झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता इंदोर रेल्वे मार्ग परिसरातील जो शेतकऱ्यांचं आंदोलन ह्या सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून, त्यांना या ठिकाणी भूमिगत करण्यात येत आहे। त्यांना आताच्या पद्धतीने जे रेट दिले नाही तर आम्ही पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आता जे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच या ठिकाणी बैठक घेतली, बैठकामध्ये काय निर्णय झालाय तो नेमका आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलाय आणि जर त्यांना तो निर्णय हा मंजूर नाही असं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन निलेश डोळसे, जनी पवार, 24 तास चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण रेडी रेटनरचा रेट बोलतो आहोत, सोंडीला 3,91,000 रुपये प्रति हेक्टर।